नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुने पॅन्टचा यूज आणि तुमच्याकडे कोणतीही साडी असेल ना तिचं तुम्ही आजच्या आयडीसाठी वापर करू शकता। प्लेन प्रिंटेड कोणतेही असेल तर तिचं तुम्ही आजच्या आयडीसाठी नक्कीच वापर करू शकता आणि झिरो कॉस्टमध्ये आपण आजची आयडिया आहे ती बघणार आहोत। तर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला, म्हणजे व्हिडिओ आणखीन पुढे जायला मदत होते। आणि तुम्ही पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे मी जुनी पुराणी पॅन्ट घेतलेली आहे माझ्या मुलाचीच, कारण की आता त्याला ती होत नाही आणि शाळेची पॅन्ट होती ती, त्यामुळे बघा तिचा जो पाया आहे ना पॅन्टचा पाया, पण एक पाय इथे आपल्याला लागणार आहे आणि एक पाय नाही लागणार, तो आपण नंतर कधीतरी दुसऱ्या आयडियासाठी वापरात आणू शकतो। तर मी अगोदर हा पूर्ण एक पाया आहे ना तो कट करून घेते पॅन्टचा, ठीक आहे। आणि या पद्धतीने आता इकडनं खिशा आहेत बघा वरच्या साईडने, तर खिशाच्या कुठपर्यंत कट करता येईल चांगला पार्ट तो आपण बघून घ्यायचा। तर इथपर्यंतचा मी पार्ट कट केला आणि ते पॉकेट होतं ना तर ते पण मी कट करून घेतलं आणि जशी पॅन्ट फोल्ड केलेली होती ना सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून घेतले आणि इथे आपल्याला दिलचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। जसं जमेल तुम्हाला शेप तसं तुम्ही इथे देऊन घेऊ शकता। म्हणजे पॅन्ट होती ना तीच एकच पॅन्ट मी फोल्ड केली आणि मार्किंग करून घेतली दिलच्या आकाराची, आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया। आणि परत ओपन केल्याच्या नंतर जर तुम्हाला हा शेप थोडाफार इकडे तिकडे वाटला तर तुम्ही इथे पण तो शेप परत करेक्ट करून घेऊ शकता, ठीक आहे। आता एवढाच पार्ट आपल्याला पॅन्ट पीसपासूनचा लागणार आहे, ठीक आहे। आता हा झाला आहे कटिंग, हा मी जरा वेळ साईडला ठेवते आणि आता जी साडी आहे ना तिची आपण कटिंग करूया। आणि तुमच्याकडे जर इथे रेड कलरची साडी असेल ना तर हार्ट शेपसाठी शक्यतो रेड कलर तोच छान दिसला असता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे जी होती तिच्यापासूनच मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। आणि ही बघा डबलमध्येच आहे साडी, म्हणजे घडी। तर बघा 7 इंच रुंदीच्या आपल्याला इथे स्ट्रीप आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला परत एकदा इंच टेपने दाखवते, स्क्रीनवरती पण माप दिलं आणि व्हॉइसवर देऊन पण सांगितलं। आता इकडनं थोडीशी मागे पुढे साडी होती ती मी स्ट्रेट कट केली आणि परत रुंदीच्या साईडने ही साडी फोल्ड केली, म्हणजे आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित पटापट कटिंग करता याव्यात त्यासाठी। आणि इथे आपल्याला भरपूर अशा पट्ट्या लागणार आहेत। माझी जवळजवळ याच्यामध्ये अर्धी साडी यूज झालेली आहे, म्हणजे पूर्ण जे पायपुसणी आहे ना ती बनून तयार होईपर्यंत। तर या पद्धतीने मी इथे ना काही पट्ट्या आहेत 7-7 इंच रुंदीच्या त्या कट केल्या आणि नंतर मला परत काही कमी पडल्या होत्या तर मी परत कटिंग केल्या होत्या। आता तुम्हाला ही कटिंग एवढीच दाखवली आणि अशा पद्धतीने आपल्याला याची फ्रील आहे चुन्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत। परत एकदा बघा इकडनं एक फोल्ड करायची, ह्या साईडने पण एक फोल्ड करायची आणि मध्यभागी बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित आणि डिटेल दाखवलेलं आहे मी तुम्हाला। 7 इंच रुंदीची पट्टी घेतली आणि तिच्या आपल्याला अशा पद्धतीने फ्रिलची डिझाईन आहे म्हणा, प्लेट्सची डिझाईन आहे ती पाडून घ्यायची आहे। आणि जेवढी लांबी होईल तेवढी होईल, हरकत नाही, जेवढे तुमच्या साडीचे, म्हणजे आता मी रुंदीनुसारच साडी कट केली होती त्यामुळं अशा पद्धतीनेच याच्या ज्या प्लेटची म्हणजे ही जी लांबीची पट्टी आहे ती फ्रिलवाली तयार झालेली आहे। आता दुसरी पण मी तुम्हाला अजून एक करून दाखवते बघा, सेम त्याच पद्धतीने एका साईडने फोल्ड केलं दुसऱ्या साईडने पण, आणि मध्यभागी आपल्याला अशा अर्धा इंचच्या प्लेट्स आहेत चुन्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत। आणि याच पद्धतीने राहिलेल्या सर्व प्लेट्स, म्हणजे जेवढे कपडा आपण कट केले ना 7 इंच रुंदीच्या स्ट्रीप त्याच्या आपल्याला अशाच प्लेट्स आहेत चुन्या आहेत त्या पाडून राहिलेल्या सर्व पट्ट्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत, ठीक आहे। तर चला मी राहिलेल्या पट्ट्या पण कंप्लीट करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेल्या सर्व स्ट्रीपच्या मी अशा पद्धतीने फ्रीला आहे त्या चुन्या आहे पाडून ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत, ठीक आहे। आता यानंतर ही मी जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर आपला हा जो दिलचा आकार आहे ना याला आपल्याला चारही साईडने पायपिंग करून घ्यायची। तर पायपिंगसाठी इथे आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करावे लागणार आहे। तर इथे मी प्लेन साडीचा कपडा घेत आहे, याची साधारणतः 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी तुम्ही घेऊ शकता पायपिंगसाठी। बघा या पद्धतीने व्यवस्थित तिरपी पट्टी मी इथे कट केली आणि ही पुरती की नाही ते चेक करते, तर ही नव्हती पुरत, मग अजून एक आपल्याला अजून थोडीशी पट्टी कट करून घ्यावी लागणार आहे। तर मी कट करून घेतली आणि बघा दोन्ही पट्ट्या आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून जोड देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर सुरुवातीला अगोदर स्ट्रेट भाग कट करायचा आणि अर्धा इंच फोल्ड करायचा आणि या पद्धतीने आपल्याला ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि इथे शक्यतो म्हणजे आकार कर्वमध्ये आहे तर त्यामुळे तिरपीच पट्टी लागणार आहे पायपिंगसाठी, सरळ पट्टीची पायपिंग व्यवस्थित येणार नाही, ठीक आहे।
तर या पद्धतीने आपण ही जी एका साईडने टीप आहे ती देऊन घेतली. आता इथपर्यंत आल्याच्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट करूया आणि हे फोल्ड करण्याच्या अगोदर आपल्याला इथे ठिकठिकाणी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपला हा जो शेप आहे ना तो पलटी मारल्याच्यानंतर व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि व्यवस्थित आकार राहावा त्यासाठी. ठीक आहे, तर या पद्धतीने फोल्ड केलं आणि इकडच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. जिथून आपण पायपिंगची पट्टी लावायला सुरुवात केली होती तिथूनच मी इकडनं डबल फोल्ड करून ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेत आहे. म्हणजे आपले कुठल्याही प्रकारचे थ्रेड वगैरे धागे वगैरे निघणार नाही पायपिंग केल्यामुळे आणि एकदम मजबूत टिकाऊ आणि खूप सुंदर अशी आपली हार्ट शेपची पायपुसणी म्हणा डोरमॅट आहे ती बनवून तयार होते. आता बघा या पद्धतीने तयार झाली. आता ही ज्या आपण तयार केलेल्या पट्ट्या आहेत ना फ्रिलच्या चुन्या पाडलेल्या, ती आपल्याला बरोबर कडेला अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे घेऊ शकता. इथे म्हणजे पट्ट्या वगैरे ह्या ज्या फ्रिलवाल्या बनवल्यात ना मी, त्या तुम्ही वेगवेगळे कलर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही त्या पण तशा पण वापरत आणू शकता. पण मी ते एकच कलर आणि जी साडी अवेलेबल होती माझ्याकडं त्यापासूनच तुम्हाला ही डोरमॅट आहे ना डिझाईन ती बनवून दाखवत आहे. आणि बघा इकडनं थोडासा कपडा कमी पडत होता ना, तर मी इकडनं एक चुनी उसवून घेतली म्हणजे शेवटपर्यंत पुरावं त्यासाठी. आणि त्यानंतर दुसरी मार्किंग आपल्याला बघा जिथून आपली प्लेटची मार्किंग दिसते ना म्हणजे समती तिथून एक मार्किंग करून घ्यायची, म्हणजे दुसरी आपल्याला जी फ्रिलवाली पट्टी आहे ना ती इथूनच स्टिच करायची, ते लक्षात राहावं किंवा ते समजावं आपल्याला स्टिचिंग करताना. त्यासाठी आपण इथे अगोदर मार्किंग करून घेतली आणि बरोबर तिथेच आपण ही दुसरी लाईन आहे ती स्टिच करून घेत आहोत. इथे तुम्ही जर लाल कलरची साडी घेतली असती ना हार्ट शेपला तर ती अजून छान दिसली असते. मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की माझ्याकडे नव्हती ती, पण जाऊ दे जी असेल ती असेल, आपल्याला तिला काही पायच पुसायचे आहेत त्यामुळे. किंवा तुम्ही टेबलवरती टेबल मॅट म्हणून पण ठेवू शकता. आकार तुमच्या साईजनुसार गोल देऊ शकता, आयताकृती देऊ शकता. मी इथे हार्ट शेप दिला आहे, तुम्ही तुमच्या चॉईसने वेगवेगळ्या आकाराची पण पायपुसणी आहे ती बनवू शकता. आता दुसरी पण आपली इथे लेअर लावून झाली. आता तिसरीची पण मार्किंग मी इथे अगोदर करून घेत आहे. आणि मार्किंग प्रत्येक वेळी करायची शक्यतो म्हणजे आपल्याला जी पट्टी आहे किंवा जी तिसरी लाईन आहे ना ती स्टिच करताना समजतं आणि सोपं जातं, त्यासाठी शक्यतो मार्किंग करूनच घ्या तुम्ही. ठीक आहे, तर या पद्धतीने मी ही जी तिसरी लेअर आहे ना ती पण कंप्लीट करून घेत आहे. आणि जिथे संपती ना आपली पट्टी तिथे आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून परत दुसरी पट्टीचा जोड देऊन ती लाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि याच पद्धतीने आपल्याला पूर्ण फ्रिल आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. आता ही पण आपली लाईन स्टिच झाली. आता याच्यानंतर परत आपण इथे चौथीची पण मार्किंग करून घेत आहोत. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, या अगोदरही मी खूप सारे डोरमॅट पायपुसणीचे डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्याच्या स्क्रीनवरती तुम्हाला हवं तर साईडला कुठे कुठे फोटो पण लावते, पण भरपूर आहेत त्याची संपूर्ण मी प्लेलिस्टच बनवलेली आहे. म्हणजे फ्लावर शेपची वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या डोरमॅट तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. तुम्ही त्या पण नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला जी पद्धत किंवा जी डोरमॅट आवडेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच शिवू शकता. अगदी जीन्स पॅन्टपासून आहे, साड्यांपासून आहे, ब्लाऊज पीसपासून आहे, जो कपडा तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या आहेत त्या बनवू शकता. आणि तुमचा वेळ पण कारणी लागतो आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू वापरण्याचा आनंद पण खूप म्हणजे खूप भारी असतो. आणि आपलं जे टाकाऊ कपडे असतात किंवा वेस्ट कपडे असतात घरात पडलेले त्यांचा पण वापर होऊन जातो. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी दिलच्या आकारामध्ये डोरमॅट आहे पायपुसणी आहे ती बनवून तयार झालेली आहे. बघा बॅक साईडने ती या पद्धतीने दिसत आहे आणि फ्रंट साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे. आणि बघा किती सुंदर आहे. तुमच्याकडे जर रेड कलरची साडी असेल ना तर अजून छान अशी दिसली असती, पण माझ्याकडे जी साडी होती तिच्यापासूनच मी तुम्हाला ही बनवून दाखवलेली आहे. आणि बघा तुम्ही हाताने धुवू शकता आणि मशीन वॉश पण करू शकता, अशा पद्धतीची आहे. आणि कुठूनही त्याचं म्हणजे जास्तीचं असं धागे वगैरे कुठूनच दिसत नाही, कारण की आपण ती व्यवस्थित अशी डबल फोल्ड करून घेतलेली होती आणि धुवून पण वापरू शकता. आणि अशा पद्धतीने बघा मैत्रिणी ती दरवाजामध्ये टाकल्याच्या नंतर
आपण अशा पद्धतीने तिला पाय पुसू शकतो. अशा पद्धतीची आपली डोअरमॅट आहे, पाय पुसणी आहे ती बनून तयार झालेली आहे. आणि तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता. वॉशेबल आहे, हाताने धुवू शकता आणि मशीन वॉश पण करू शकता. अशा पद्धतीचे आहे. आणि बघा खूप मजबूत टिकाऊ आहे आणि घसरणार अजिबात नाही, कारण की आपण खालच्या साईडने पॅन्ट पीसचा कपडा वापरलेला आहे आणि कुठूनही धागे वगैरे निघत नाही. त्यामुळे खूप टिकाऊ आहे, मजबूत आहे आणि दणकट आहे. बघा अशा पद्धतीची आपली ही पायपुसणी आहे, डोअरमॅट आहे ती बनून तयार झालेली आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.